श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आयुष्यात कधी वाटत असेल, की मी खूप प्रयत्न करतोय, पण हवं ते हातात येतच नाहीये, नोकरी मिळत नाहीये, लग्नाचं जुळत नाहीये, घराचं स्वप्न पूर्ण होत नाहीये, तर आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. कारण आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थांचा असा एक उपाय सांगणार आहे, जो फक्त 21 दिवस जर तुम्ही केलात, तरी तुमचं आयुष्य बदलू शकतं. हा उपाय पूर्ण ऐका, कारण यातली प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे. स्वामी भक्तांनो, आपण सगळेच कधी ना कधी संकटात असतो. कुणाला नोकरीची चिंता असते, कुणाला मुला-मुलींच्या लग्नाची चिंता असते, कुणाला मुलं चांगल्या मार्गाने जावीत ही काळजी असते, तर कुणाचं स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न असतं. अशा वेळी मन अस्वस्थ होतं आणि आपण देवाकडे किंवा स्वामींकडे धाव घेतो. पण नुसतं मागणं पुरेसं नसतं, तर त्यामागे एक शास्त्रशुद्ध पद्धत, एक शिस्त लागते. आणि आज मी जो उपाय सांगणार आहे, तो अगदी साधा आहे, तितकाच परिणामकारक आहे. तर उपाय काय आहे, ते नीट समजावून घ्या. पहिली गोष्ट म्हणजे हा उपाय करण्यासाठी वेळ असणार आहे पहाटेची. पहाटे 4:30 ते 5:30च्या दरम्यान म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावरती तुम्हाला उठायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे उठल्यानंतर अंघोळ वगैरे करायची काही गरज नाहीये. फक्त एक चूळ जरी तुम्ही भरली तरी पुरेसी आहे. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच रिकामी ओंजळ. होय, रिकामी ओंजळ. त्यात पाणी नाही किंवा काहीच घ्यायचं नाही. तुम्हाला आता प्रश्न पडला असेल, की असं का? कारण त्याच रिकाम्या ओंजळीत स्वामी तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत आणि मग ती ओंजळ भरून मनातल्या मनात 11 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. हे झालं संपूर्ण उपायाचं स्वरूप. अगदी साधं आणि सोपं. पण हे तुम्हाला 21 दिवस सलग न चुकता करायचं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल 4:30 ते 5:30 चीच वेळ का सांगितली? याचं उत्तर आहे आपल्या मनाच्या अवस्था. आपलं मन साधारणतः 4 अवस्थांमध्ये असतं. झोपेतून उठल्यानंतर आपण अल्फा स्टेटमध्ये असतो आणि मन शांत, स्थिर आणि ग्रहणशील असतं. पण आपण उठून अंघोळ केली, चहा प्यायलो किंवा दिवसाची लगबग सुरू झाली, की ही स्टेट बदलून जाते. आणि मग हेच स्टेट अल्फा स्टेटमध्ये म्हणजेच असा क्षण असतो जेव्हा आपलं मन ब्रह्मांडातल्या चुंबकीय ऊर्जेशी जोडलं जाऊ शकतं. याच वेळी आपले विचार, आपल्या इच्छा जास्त प्रभावीपणे आकर्षित होतात, म्हणजेच प्रत्यक्षात उतरतात. म्हणूनच नेमकी हीच वेळ या उपायासाठी सांगितलेली आहे. हा उपाय मी खास त्या तरुण मुला-मुलींसाठी सांगितला आहे, ज्यांना चांगली नोकरी हवी आहे, ज्यांचं लग्न जुळत नाहीये, ज्यांच्या मुलांनी चांगल्या मार्गाने जावं असं वाटतंय किंवा ज्यांचं स्वतःच्या घराचं स्वप्न अजून पूर्ण झालेलं नाही. कुठल्याही चांगल्या कामासाठी मनापासूनची भक्ती लागते आणि हा उपाय अगदी त्या खऱ्या गरजू लोकांसाठी आहे, जे मनापासून प्रयत्न करायला तयार आहेत. मला आठवतंय एका तरुण मुलाने मला असाच मेसेज केला होता, की गेली 2 वर्ष झाले तो नोकरीसाठी मुलाखती देत होता. पण प्रत्येक वेळी शेवटच्या क्षणी काहीतरी अडचण यायची आणि त्याला नोकरी मिळत नव्हती. त्याने हा उपाय सुरू केला. रोज पहाटे उठून रिकाम्या ओंजळीने 11 वेळा तो श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून स्वामींना त्याची इच्छा सांगत होता. सुरुवातीचे काही दिवस त्याला काहीच वेगळं जाणवलं नाही. पण 9व्या-10व्या दिवसापासून त्याचं मन शांत व्हायला लागलं. आत्मविश्वास वाढायला लागला आणि 21 दिवस पूर्ण होण्याआधीच त्याला एक चांगली संधी मिळाली आणि यावेळेच्या मुलाखतीमध्ये त्याला एक चांगला जॉब भेटला. अशा अनेक गोष्टी मला ऐकायला मिळतात. कुणाचं अडलेलं लग्न जुळतं, कुणाच्या घराचा प्रश्न मार्गी लागतो. यात कुठलाही जादूटोणा नाहीये. ही आहे शुद्ध श्रद्धा, शिस्त आणि योग्य वेळी केलेली भक्ती, जी आपलं मन, आपले विचार सकारात्मक दिशेने वळवते. तर स्वामी भक्तांनो, आजपासूनच हा उपाय सुरू करा. पहाटे 4:30 ते 5:30 रिकामी ओंजळ आणि 11 वेळा श्री स्वामी समर्थ नामाचा जप सलग 21 दिवस श्रद्धेने करा आणि बघा स्वामी तुमच्या आयुष्यात काय बदल घडवतात ते. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा, ज्यांना खरंच याची गरज आहे. आणि असेच स्वामी समर्थांचे उपाय, अनुभव रोज बघायचे असतील, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी